गावाच्या टोकाला एका जुन्या मातीच्या घरात राहणाऱ्या श्यामाबाईंचं आयुष्य साधं होतं, पण कष्टांनी भरलेलं होतं. रोज पहाटे उठून अंगण झाडणं, देवाला नमस्कार करणं आणि खांद्यावर जुनी झोळी टाकून कामासाठी बाहेर पडणं हीच त्यांची दिनचर्या. नवरा गेल्यानंतर आणि मुलगा शहरात कायमचा स्थिरावल्यानंतर त्या अक्षरशः एकट्याच उरल्या होत्या. तरीही आयुष्याबद्दल तक्रार नाही, ना कुणाकडून अपेक्षा. मिळेल ते काम करून दिवस कसाबसा काढणं एवढीच त्यांची गरज होती. गावातल्या घराघरात त्या कामाला जायच्या. कुठे भांडी घासणं, कुठे झाडलोट, तर कधी बाजारातून भाजी आणून देणं. दिवसाअखेरीस मिळणारे थोडेसे पैसे त्यांच्यासाठी संपत्तीपेक्षा कमी नव्हते. शरीर थकलेलं असायचं, पण मन मात्र नेहमी प्रसन्न. त्या प्रत्येकाला हसून बोलायच्या, लहान मुलांना मायेनं जवळ घ्यायच्या. म्हणूनच गावात सगळे त्यांना प्रेमानं श्यामाताई म्हणायचे. एका दुपारी हलक्या सरी पडत होत्या. कामावरून परतताना रस्त्याच्या कडेला एक लहान मुलगा एकटाच बसलेला त्यांच्या नजरेत भरला. फाटलेल्या चपला, चेहऱ्यावर भीती आणि डोळ्यात अस्वस्थता, काहीतरी बिनसलं आहे हे त्यांना लगेच जाणवलं. त्यांनी विचारलं तर मुलगा हळू आवाजात बोलला, शाळेची फी भरायला घरात पैसे नाहीत, वडील आजारी आहेत आणि उद्यापासून शाळा बंद होणार, ही त्याची खंत होती. ते ऐकून श्यामाबाईंचं काळीज दाटून आलं. त्या दिवशी मिळालेले पैसे त्यांना स्वतःच्या औषधांसाठी आणि घर खर्चासाठी हवेत हे त्यांना माहीत होतं. पण त्या क्षणी त्या मुलाचं भविष्य त्यांच्या डोळ्यासमोर उभं राहिलं. क्षणाचाही विलंब न करता त्यांनी त्याचा हात धरला आणि म्हणाल्या, चल रे, आज तुझी फी माझ्याकडून. मुलगा अवाक होऊन त्यांच्याकडे पाहत राहिला. शाळेत फी भरून दिल्यावर त्याच्या चेहऱ्यावर उमटलेले हसू श्यामाबाईंसाठी अमूल्य होतं. तो म्हणाला, आजी, तुम्ही देवासारखे आहात. ते शब्द ऐकून त्यांच्या डोळ्यात नकळत पाणी आलं. घरी परतताना त्यांच्या झोळीत फारसे पैसे उरले नव्हते, पण मन मात्र अपार समाधानानं भरलेलं होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी तोच मुलगा आनंदानं धावत त्यांच्या घरी आला. त्याने सांगितलं की शिक्षकांनी वर्गात सगळ्यांसमोर त्याची कथा सांगितली आणि म्हणाले की एका वृद्ध महिलेनं मनाच्या श्रीमंतीनं ही मदत केली. त्याच वेळी गावातल्या देशमुख काकूही आल्या. त्यांनी श्यामाबाईंची मिठी घेतली आणि त्यांच्या हातात एक लिफाफा दिला. हा तुमच्या माणुसकीचा सन्मान आहे, असं त्या म्हणाल्या. श्यामाबाईंनी सुरुवातीला नकार दिला, पण काकूंच्या आग्रहामुळे त्या मान डोलावली. त्या रात्री दिव्याच्या उजेडात खिडकीतून आकाशाकडे पाहत बसलेल्या श्यामाबाईंच्या मनात विलक्षण शांतता होती. कष्टातून मिळणारे थोडेसे पैसे आयुष्य चालवतात, पण कुणाला आधार देऊन मिळणारी समाधानाची अनुभूती त्याहून कितीतरी मोठी असते हे त्या क्षणी त्यांना उमगलं. हळूच हसत त्या स्वतःशीच पुटपुटल्या, माणुसकी अजून जिवंत आहे, फक्त तिला ओळखणारं मन हवं. आणि तेव्हापासून गावात एकच वाक्य ऐकू येऊ लागलं, श्यामाबाईंच्या हातात भले थोडे पैसे असतील, पण त्यांच्या हृदयात सोन्यासारखी श्रीमंती आहे.